मल्टीफिट हे महाराष्ट्रातील लोकांना, मराठी माणसांसाठी काय नवीन प्रोडक्ट्स घेऊन येत आहेत हे आज आपल्याला सर आणि मॅम इथे सांगणार आहेत. आज आपण पुढच्या पिढीला काय देतोय याचा मी साधारणतः अभ्यास केला. पूर्ण केमिकल इंडस्ट्रीमध्ये त्यांना ढकलतोय. बरोबर. तर आपण पूर्णपणे सगळ्या प्रोडक्ट्स मध्ये ग्रीन म्हणजेच सगळं नॅचरल प्रोडक्ट्स आहेत का? हो, अर्थातच. तसं कंपनी किती वर्षांपासून चालू आहे? कंपनी आता गेल्या जवळजवळ 2022 पासून आपलं पूर्ण फुल फ्लेज मध्ये काम चालू आहे. आणि रिसर्च वगैरे सगळं करूनच ह्या गोष्टी सगळ्या केल्या जातात. कुठले कुठले प्रोडक्ट्स आहेत आपल्याकडे? म्हणजे स्किन केअर मध्ये सिरम आहेत. सो आता जर तुम्ही कुठलेही सिरम, भरपूर कंपन्या मार्केटमध्ये आहेत सिरम म्हणजे ते म्हणतात की क्लेम करतात की नाही 100% नॅचरल आहे, बट असं जरुरी नाहीये की ते म्हणजे 50% 40% केमिकल असतातच. पण आमची कंपनी जी आहे ती त्याच्यात ऑलमोस्ट 90% पेक्षा जास्त नॅचरल आहेत. आपल्याकडे अजून ओरल केअर मध्ये पण प्रोडक्ट्स आहेत, त्याच्याबद्दल काय बोलायचं? ओरल केअर मध्ये म्हणजे नुसते दात आणि हिरडी नाही, तर पूर्ण संपूर्ण चेहऱ्याचा आतला भाग याच्यावरती आपण काम करतोय. नमस्कार, मी प्रभाती गिड्डे आज आपलं एका पॉडकास्ट वरती सहर्ष स्वागत करत आहे. ग्रीन मल्टीफिट या नावाच्या युट्यूब चॅनल वरती हे पॉडकास्ट आपण रिलीज करत आहे. फर्स्ट टाइम सर आज आपल्या सोबत इथे आहेत. ग्रीन मल्टीफिट या कंपनी मधून आज आपल्याकडे 2 गेस्ट इथे आहेत. चला तर मग आज जाणून घेऊयात की ऍक्च्युअल मध्ये ग्रीन मल्टीफिट हे महाराष्ट्रातील लोकांना, मराठी माणसांसाठी काय नवीन प्रोडक्ट्स घेऊन येत आहेत हे आज आपल्याला सर आणि मॅम इथे सांगणार आहेत. नमस्कार सर, कसे आहात? नमस्कार, मी ठीक आहे. तुम्ही जो प्रश्न विचारला आहे, मला महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाला ग्रीन मल्टीफिट हे विजन काय आम्ही घेऊन आलेलो आहे ते मी आज या माध्यमातून सांगू इच्छितो. तर ग्रीन मल्टीफिट मध्ये नावामध्ये ग्रीन आहे. ग्रीन हा शब्द आपला निसर्गाशी जुळता आहे. ग्रीन म्हणलं की दुसरं काहीच नाही. ग्रीन म्हणलं की शेती, निसर्ग, नैसर्गिक सगळे हेच घटक आणि हे सगळे नॅचरली. तर याच्यापासूनच कंपनीचं आमचं नाव बनवलेलं आहे की जे निसर्गाशी निगडीत आहे, ग्रीन मल्टीफिट. ही संकल्पना तुमच्या मनामध्ये कशी आली? म्हणजे ग्रीन मल्टीफिट जे की तुम्ही प्रोडक्ट्स बनवलेले आहेत किंवा वर्षांपासून ही कंपनी चालू आहे, तर ही संकल्पना कुठून तुमच्या मनामध्ये आली? साधारणतः एक पहा, आज आपण पुढच्या पिढीला काय देतोय याचा मी साधारणतः अभ्यास केला. पूर्ण केमिकल इंडस्ट्रीमध्ये त्यांना ढकलतोय. बरोबर. पूर्वी जे जुन्या काळामध्ये लोकांना केमिकल हा विषय नव्हता. जे आहे ते सगळ्या नॅचरली गोष्टी वापरूनच सगळ्या गोष्टी होत होत्या. आज तसं झालेलं नाही. आज हार्मफुल केमिकल एवढं वापरलं जातंय. मग आपण पुढच्या पिढीला काय देतोय? ही पिढी जाणार कुठे? त्याचा दुष्परिणाम पुढे होणार आहे. याच्यासाठी आम्ही असा विचार केला की या पुढच्या पिढीला आपण किमान असं काहीतरी देऊ की या ग्रीन मल्टीफिटच्या माध्यमातून निसर्गाकडे चला, निसर्गाच्या गोष्टी वापरा आणि त्याच्यातून पुढे या. म्हणजे थोडक्यात हेच आपल्या कंपनीचं विजन हेच आहे. हो, बरोबर. सर, म्हणजे तुम्ही जसं म्हणालात की आता फार केमिकल्स वगैरे वापरले जातात प्रोडक्ट्स मध्ये, तर आपण पूर्णपणे सगळ्या प्रोडक्ट्स मध्ये ग्रीन म्हणजेच सगळं नॅचरल प्रोडक्ट्स आहेत का? किंवा इन्ग्रेडियंट्स जे काही आहेत ते सगळेच नॅचरल आहेत का? हो, अर्थातच. माझे ग्रीन मल्टीफिटच्या या कंपनीच्या प्रत्येक प्रॉडक्ट मध्ये पूर्ण नैसर्गिक गुणवत्ता असलेलेच घटक मी माझ्या प्रत्येक प्रॉडक्ट मध्ये वापरलेले आहेत. ओके. आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त दुष्परिणाम होणार नाहीत. कुठलाही आता स्किनचा एखादा प्रॉडक्ट आपला असेल, तो वापरला असेल तर त्याचे दुष्परिणाम बिलकुल होणार नाही याची काळजी घेतलेली. बरोबर. ऍक्च्युली आहे ना, ग्रीन मल्टीफिटची संकल्पना जेव्हा आणली तेव्हाच आपण असं विचार केला की आपल्याला हे लॉंग टाइम करायचंय. लॉंग टाइम करण्यासाठी, या गोष्टी साध्य करण्यासाठीच कंपनीने गेली 1.5 ते 2 वर्ष या गोष्टीवरच काम केलंय की पूर्ण नॅचरलिटी किंवा नैसर्गिक घटक आणून आपण सगळे सुरुवात करायची आणि लोकांपर्यंत पोहोचवायचं. त्याच्यासाठी माझ्याकडे आहे स्ट्रॅटेजी. म्हणजे अशी, या माध्यमातून मी
शहरी निमशहरी ग्रामीण भागापर्यंत तर आता पोहोचलेलो आहे. बरोबर आहे. आणि मला असं म्हणायचं की आपण ज्यावेळेस नॅचरल म्हणतो, मग जी आधीची पिढी होती ते म्हणजे ह्याच्या आधीच्या ज्या पण पिढ्या होत्या त्यांनी पूर्णपणे नॅचरल गोष्टी धारण केल्या असतील, पण आता इथून पुढच्या ज्या पिढी आहेत त्यांना कुठेतरी नॅचरल प्रोडक्ट्स भेटत नाहीयेत किंवा त्यांना पैसे देऊन त्या गोष्टी आणाव्या लागतात. आधी कसं होतं की उपलब्ध होतात साधनं आधी सगळे, पण आता तसं नाहीये. तुम्हाला काय म्हणायचं त्याच्याबद्दल? अर्थातच आताच्या पिढीला तर नॅचरल गोष्टीच बऱ्याचशा माहिती माहितीच नाहीये. नाहीये. त्याच्यामुळं पूर्वी आमच्या काळामध्ये थंडी आली तर आई काय करायची, लोण्याचा हात घ्यायची, तोंडाला लावायची, गालाला लावायची. हे नॅचरल होते सगळं. Right. आताच्या मुलांनाही माहिती पण नाही की त्याचा यूज काय आहे. या माध्यमातूनच की आपण ह्या सगळ्या जुन्या परंपराच्या ह्या ज्ञानाचा उपयोग करून आपण आता ग्रीन मल्टीफिट मध्ये उतरलोय. सर, कंपनी किती वर्षांपासून चालू आहे? कंपनी आता गेल्या जवळजवळ 2022 पासून आपलं पूर्ण फुल फ्लेज मध्ये काम चालू आहे. आणि रिसर्च वगैरे सगळं करूनच ह्या गोष्टी सगळ्या केल्या जातात. कारण कसं होतं, काही जणांचा विश्वास असतो की बाबा सायंटिफिकली प्रूव्हन गोष्टी आज सगळ्यांना हव्यात. हो, मला काय म्हणायचं? नाही आहे ते बरोबरच आहे. आणि मला असं वाटतंय महिलांसाठी तर ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. सर, मल्टीफिटचं जे मी आता लोगो बघतेय फारच युनिक आहे आणि म्हणजे सगळ्यांना तो लोगो माहित आहे, पण कोणाच्या डोक्यात असं कन्सेप्ट नसेल आले की बाबा आपण हा लोगो ठेवा. त्याच्या मागचं कन्सेप्ट काय? मला तर असं वाटतं बऱ्याच लोकांना त्या लोगोचा अर्थ कळणार नाही. तो लोगो म्हणजे एक वडाच्या झाडाचं चित्र आहे. ओके. वटवृक्ष आहे तो. वटवृक्ष हा सगळ्यांना माहिती आहे की तो काय असतो. निसर्गामध्ये सगळ्यात जास्त ऑक्सिजन देणारा, हजारो वर्ष तो जगणारा तो वृक्ष आहे. हा त्याचा दुसरा अर्थ असा आहे की वडाचं झाड जेवढं जमिनीपासून वरती जातं ना, तेवढं त्याच्या मुळ्या जमिनीशी खाली घट्ट असतात. म्हणून आमचे प्रॉडक्ट आहे हे जमिनीशी नातं घट्ट सांगणार आहे, म्हणून तो वटवृक्ष. म्हणजे युनिक आहे म्हणून युनिक जसं बोलले की आणि खूप वर्ष टिकतो पण तो. तसंच हा प्रोडक्ट किंवा ही कंपनी टिकेल असं म्हणूया आपण. नक्कीच आपण त्याच्यासाठी तर हे सगळ्या गोष्टी चालू आहेत. आणि मला असं म्हणायचं होतं की आपण आता प्रोडक्ट्स कडे वळूयात. कुठले कुठले प्रोडक्ट्स आहेत आपल्याकडे? म्हणजे स्किन केअर मध्ये यांच्याकडे सिरम आहेत. सो आता जर तुम्ही कुठलेही सिरम, भरपूर कंपन्या मार्केटमध्ये आहेत सिरम बेस, म्हणजे ते म्हणतात ती क्लेम करतात की नाही 100% नॅचरल आहे. बट असं जरुरी नाहीये की ते म्हणजे 50% 40% केमिकल असतातच. पण आमची कंपनी जी आहे ती त्याच्यात ऑलमोस्ट 90% पेक्षा जास्त नॅचरल आहेत. प्लॅन बेस्ड प्रोडक्ट यूज केलेले आहेत. आणि सिरम असं की म्हणजे तुम्ही आमचं प्रोडक्ट कधीही ट्राय केलं, स्किनला जरी सिरम लावलं तर ते इमिडिएटली मॅक्सिमम ऍब्सॉर्ब होतं. तर ज्या गोष्टी इमिडिएट ऍब्सॉर्ब होतात, स्टिकीनेस नसतो, दॅट इट सेल्फ शोज की ते नॅचरल आहे आणि प्लॅन बेस्ड, लॉंग लास्टिंग आहे, प्लॅन बेस्ड आहे. आणि तुम्ही जर आता बघितलं तर केमिकली प्रत्येक जण नवीन सिरम यूज करतात, इमिडिएटली स्किन सेन्सिटिव्ह होत जाते जसं जसं जनरेशन चेंज होत आहे, बरोबर ना? त्यामुळे मी स्वतः यूज करते तर मला फार चांगला रिझल्ट आहे. ठीक आहे. स्किन केअर, इव्हन मॉइश्चरायझर, घी बेस्ड मॉइश्चरायझर आहे. जसं आपण नॅचरली म्हणतो, काही लोकांना डायरेक्ट घी लावल्याने पिंपल वगैरे येतात किंवा पण हे एकदम नॅचरल रॉ ह्याच्यामध्ये बनवलेलं आहे. तर चान्सेस ऑफ म्हणजे पिंपल्स किंवा अजून काही इश्यूज असतील, रॅशेस, ते काहीच येणार नाही. आणि ऍब्सॉर्प्शन चांगलं असल्यामुळे सॉफ्टनेस आणि लॉंग लास्टिंग इफेक्ट खूप छान आहे त्याच्यामध्ये. म्हणजे हे झालं हेअर मध्ये आपल्याकडे किती प्रोडक्ट्स आहेत? हेअर मध्ये बघा, माझं हेअर सिरम आहे. ओके. त्याच्यानंतर शॅम्पू आहे, कंडिशनर आहे. गाईच्या तुपापासून वापरलेले आपल्याकडं कंडिशनर आहे, शॅम्पू आहे. हे प्रॉपर वे नॅचरल घटकांपासूनच बनवलेले सगळे आपल्याकडं हेअरचे प्रॉडक्ट आहेत. अँड द बेस्ट पार्ट इज यांचं जे कंडिशनर आहे ते लिव्ह इन कंडिशनर आहे. म्हणजे तुम्ही शॅम्पू यूज केल्यानंतर कंडिशनर लावल्या, जनरली भरपूर लोकांना हे माहितीच नाहीये की कंडिशनर आपण ऍज इट इज ठेवू शकतो, वॉश करायची गरज नाही. आणि ते नॅचरल असल्यामुळे त्याला काही हार्म नाहीये आणि इट गिव्स म्हणजे खूप सॉफ्टनेस तुम्हाला नंतर फील होऊ शकतो त्याच्यामध्ये. म्हणजे जसं की आपण शॅम्पू करून वी डू कंडिशनर
मग आपण लगेच वॉश करतो हो. याच्यात नाही करायचंय. हा म्हणजे आपण जसे हेअर सिरम यूज करतो तसं आफ्टर वॉश कंडिशनर लावायचं आणि असंच सोडा, म्हणजे असंच ड्राय होऊन द्यायचं. वॉश करायची काही गरज नाही. ऍज अँड वेन रिक्वायर्ड 2 दिवस 3 दिवस Okay. काहीच प्रॉब्लेम नाही. हा एक ऍडव्हान्टेज आहे याच्यामध्ये. आणि जो फ्रीझीनेस आहे तो कमी होतो याच्यामध्ये. आणि आपल्या याच्यामध्ये लॉरियल सल्फेट किंवा खूप काय होतं, लॉरियल सल्फेटनी फार फोम वगैरे होतं, त्यामुळे इव्हेंच्युअली तात्पुरतं तुम्हाला छान वाटतं, म्हणजे फ्रॅग्रन्स छान येतो स्मूथ, पण नंतर ते फ्रीझी वगैरे व्हायला लागतात आणि इट हार्म्स युअर हेअर अल्टिमेटली. पण तसं तुम्ही हे जास्त दिवस वगैरे वापरलं तरी खूप छान रिझल्ट आहेत. फ्रीझीनेस येत नाही, गळणं वगैरे फार केस कमी होतात, ग्रोथसाठी चांगलं आहे, स्कॅल्प वरती काम करतं. लोकांना कधी डॅन्ड्रफचे इश्यू असतात आणि कसं क्लायमेट चेंज होत राहतं. सो जनरली सगळ्याच लोकांमध्ये क्लायमेटिक कंडिशन्समुळे डॅन्ड्रफ अँड ऑल चेंज होतात स्कॅल्पमध्ये. त्यामुळे दिस इज द एक्झॅक्टली. आणि आपले इटिंग हॅबिट्स. सो तुम्ही जेवढं नॅचरल गोष्टी वापराल त्याचा लॉंग टर्म मध्ये रिझल्ट पण चांगला येईल आणि काही हार्म नाहीये बेसिकली. कारण केमिकल, मी स्वतः कॅरेटीन वगैरे केमिकल यूज केलेले आहेत. इट गिव्स, म्हणजे तात्पुरतं 2-3 महिने चांगलं आहे, बट अल्टिमेटली यू लँड अप युझिंग नॅचरल ओनली. सो हे बेस्ट आहे. मला असं म्हणायचं होतं की आता आपण नॅचरल प्रोडक्ट्स तर वापरतो, जसं की आता मॅम जस्ट एक पॉइंट सांगितला की तुम्ही नॅचरल गोष्टी खाणं पण खूप महत्वाचं आहे. हो. तुम्ही काय सजेस्ट करसाल मग त्या ह्याच्यामध्ये? नॅचरल गोष्टी तर खाल्ल्याच पाहिजेत. जर आपण आता रोज पिझ्झा, बर्गर आणि चहा, वडापाव जर खात राहिलो आणि वरती नॅचरल प्रोडक्ट म्हणून आपण जर सगळ्या गोष्टी लावल्या तर त्याचा रिझल्ट लवकर येणार नाही. बरोबर. आतून सुद्धा आपण आहे ना नॅचरल गोष्टी वेळेवर खाल्ल्या पाहिजे, वेळेवर झोपलं पाहिजे. की जुनी लोक सांगत होती लवकर निजा लवकर उठा, आरोग्य ऑटोमॅटिकली मिळत होतं. आणि प्रत्येक मुलांना, न्यू जनरेशनला क्विक रिझल्टच्या मागे लोक पळतात वेड्यासारखी. त्याच्यामुळे ते प्रोडक्ट चेंज करतात. हो. इव्हेंच्युअली ते तर होतं. माझ्याकडे आता एक आठवलं मला की माझ्याकडे एक केसांसाठीच स्पेशल प्रॉडक्ट आहे. ओके. भृंगराज ऑइल म्हणून. ओके. मी आता 56 वर्षाचा आहे, पण मी स्वतः वापरतोय गेली 4 महिन्यापासून. मला खूप बेटर वाटते, म्हणजे केसांचा माझा खूप चांगला हे झालेला आहे. आणि ज्यांनी वापरले ना तिथून मला खूप रिपीट्स ऑर्डर येतात. राईट. म्हणजे जिथे अवेलेबल नसेल तर तिथून कॉल पण येतात, सर मला अवेलेबल कुठं होईल. राईट. म्हणजे इतकं त्याचा चांगल्या प्रकारे इफेक्ट आता लोकांना झोप मिळतो. पण छान येते, मसाज वगैरे तुम्ही सॅटर्डे फ्रायडे. आणि बाकीचे जे आपण केसांना तेल लावतो तर ते असं खूप घ्यायचं, लावायचं, पचपचित लावायचं, तसं पण नाही. माझे 4 थेंब अगदी जरी लावले ना तरी ते खूप परिणाम करतात. ओके. आणि असे नॉन स्टिकी पण होत नाहीत. ओके, त्याच्यामुळे चांगलं आहे. म्हणजे काहीतरी डिफरंट आहे हो. मागेपासून. आता हे झालं हेअरचं. स्किनचे काही प्रोडक्ट्स आहेत आपल्याकडे? स्किन मध्ये तर फेस वॉश आहे, त्याच्यात मॉइश्चरायझर आहे, सिरम आहे, लिप बामही फार चांगला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी म्हणजे एकदम नॅचरल कलर्स यूज केलेले आहेत, त्याच्यामुळे ते ऍब्सॉर्प्शन पण चांगलं आणि म्हणजे ते काही हार्म नाही करत. चुकून खाल्लं वगैरे गेलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. लिप बाम साठीच आमच्याकडं प्रॉपर बेस हा शिया बटर वापरला आम्ही. ओके. की जरी अगदी ओठाला जीभ लागली तरी त्याला कुठलेही प्राणीजन्य पदार्थ त्यात वापरलेले नाहीये, त्याच्यामुळे त्या माणसाला काही तसा प्रॉब्लेम येणार नाही. एवढे नॅचरली आम्ही ते बेस वापरलेला आहे त्याच्यात. स्किन केअर प्रोडक्ट्स बद्दल आपण आता बोलूया. काय टाइप्स आहेत किंवा कुठले प्रोडक्ट्स आहेत स्किन मध्ये? स्किन केअर मध्ये तसे भरपूर प्रोडक्ट्स आहेत. सिरम आहेत, त्याच्यानंतर फेस वॉश आहेत, मॉइश्चरायझर आहे. सो मेन इम्पॉर्टंट आहे ते घी बेस इज, काय म्हणतात त्याला, जास्त एम्फसिस त्याच्यावर केलेलं आहे. कारण आपण असं म्हणतो की तुपामध्ये जे ऑलरेडी नॅचरल विटॅमिन्स असतात, लाईक विटॅमिन सी, डी, ई, के, हे ऍक्च्युली टेक्नॉलॉजीनी म्हणजे प्रॉपरली त्याचं अनालिसिस करून एक्स्ट्रॅक्ट केलेलं आहे. सो दॅट त्याचं काय होतं, तुमचे ऍब्सॉर्प्शन किंवा त्याचा जो इफेक्ट आहे तो नॉर्मल नॅचरल घी तुम्ही लावल्यावरती जसा आहे तो तसा नाही येणार. सो ते अजून प्रोडक्टिव्ह बनून त्याचं फॉर्म्युलेशन असं केलेलं आहे. आणि हे कमर्शियल लेवलला फक्त नॅचरल म्हणजे बाकीचे आयुर्वेदिक प्रोडक्ट आहेत असं नाहीये. कारण आपण जेवढे ब्रँडेड प्रोडक्ट्स मार्केटमध्ये आहेत त्याच्या कॉम्पिटिटिव्ह त्याचं फॉर्म्युलेशन बनवलेलं आहे. सो तुम्ही असं घेऊन कधी यूज केलं तरी म्हणजे तुम्हाला त्याचा फील एवढा छान येईल की असं वाटणारच नाही की दो वी आर सेइंग नॅचरली पण एकदम असं
तूपच लावतोय असं वगैरे काहीच नाही आहे, असं काहीच नाही आहे. आणि त्याच्यामुळे ते जास्त प्रमाणात इफेक्ट पण चांगला देतं आणि टेक्नॉलॉजी तशी फार ऍडव्हान्स यूज केलेली आहे हे प्रॉडक्ट बनवताना. आणि आजकाल कसं होतं की भरपूर मुलींना चेहऱ्यावरती अनइव्हन टोन असतो, ब्लेमिशेस वगैरे आहेत. पण हे जर तुम्ही रेग्युलर यूज एक रुटीन मध्ये तुम्ही हे प्रोडक्ट ठेवले, लाईक सकाळी तुम्ही उठलं, म्हणजे सगळ्यांनाच आता माहिती आहे की हो, मग फेस वॉश तुम्ही नॅचरल फेस वॉश आपला आहे तो यूज केल्यानंतर तुमचे पोर्स वगैरे ओपन होतात. मग त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यावरती मॉइश्चरायझर सिरम लावू शकता. सिरम लावल्यानंतर मॉइश्चरायझर लावल्यावर की ऍब्सॉर्प्शन पण चांगलं आहे. सो तुम्ही हे तिन्ही प्रॉडक्ट जेव्हा यूज करणार तेव्हा खूप छान रिझल्ट येतात. आणि अनइव्हन स्किन टोन असतो, ब्लेमिशेस ते एकदम एकसारखं होतं. आणि आता कसं आय एम मायसेल्फ इंटू 40s नाव, तर मग हे खूप इम्पॉर्टंट आहे की 40s नंतर तुम्ही एक रुटीन बनवायला पाहिजे. कारण डोळ्याच्या खाली वगैरे तुम्ही बघितलं तर सुरकुत्या जास्ती येतात आजकाल, डार्क सर्कल्स येतात. त्याच्यानंतर म्हणजे हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे परत पिंपल वगैरे येऊ शकतात. त्यामुळे तुम्ही हे जर हे केलं तर स्किन इव्हन टोन पण छान तुमचं नंतर दिसेल, स्किन तुकतुकीत दिसेल. आणि सगळ्यांना आजकाल म्हणजे सगळेजण आता सिरम जेल्स खूप म्हणतायत ना, त्याच्यामुळे तुम्ही सिरमनी काय होतं, एक असा छान ग्लो येतो, तुकतुकीत दिसते स्किन, फ्लफीनेस येतो. आणि अँटी एजिंग इट्स व्हेरी इम्पॉर्टंट की तुम्ही आधीपासूनच प्रोटेक्ट केलेलं बरं राहील. अँटी रिंकल साठी बेस्ट आहे या गोष्टी. लिप बाम पण आपला खूप छान आहे, ऑर्गॅनिक आणि प्लांट बेस्ड सगळ्या गोष्टी यूज केलेल्या आहेत. अँड इट्स व्हेरी सेफ ऑल्सो. म्हणजेच आमच्याकडे स्किन साठीचे प्रत्येक स्किनच्या प्रकारासाठी माझ्याकडे प्रॉडक्ट आहेत. कोणाची जर ऑइली स्किन असेल त्याच्यासाठी प्रॉडक्ट आहे, कोणाची ड्राय स्किन असेल, कोणाची कॉम्बिनेशन स्किन असेल, या सगळ्यांचा विचार करून सगळ्यांसाठी वेगवेगळे डिफरंटली प्रॉडक्ट बनवलेले. ओके, हे झालं स्किन बद्दल, राईट. आपल्याकडे अजून ओरल केअर मध्ये पण प्रोडक्ट्स आहेत, त्याच्याबद्दल काय बोलायचं आहे? हा, ओरल केअर मध्ये म्हणजे नुसते दात आणि हिरडी नाही, तर पूर्ण संपूर्ण चेहऱ्याचा आतला भाग याच्यावरती आपण काम करतोय. सध्या आता मी लहानपणापासून वेगवेगळ्या कंपन्यांच्या पेस्ट वापरतोय, किंवा सगळे लोक पेस्ट वापरतात. सकाळी उठलं की कुठल्या कंपनीची आपण पेस्ट वापरतो. एवढ्या वर्ष पेस्ट वापरली, पण मी कधी विचार केला की पेस्ट वापरली पण त्याचा मला खरंच उपयोग झाला का? कारण कधी कधी मला दाताच्या दवाखान्यात जाऊन मला 500 रुपये देऊन माझा दात काढावा लागला. मग ह्या पेस्टचा मला उपयोग झाला का, असा विचार केला. तर जेव्हा ही आमच्या कंपनीची पेस्ट आली, मी सुरुवातीला वापरायला सुरुवात केली, तेव्हा मला वाटलं की खरंच आपण काहीतरी वेगळं वापरतोय. किमान मी तर अतिशयोक्ती होणार नाही असं म्हणेल की टूथपेस्ट बरोबर मला असं वाटतं की मी रोज औषध लावतोय, आणि ते खरं दातांसाठी गरजेचं आहे. आज माणूस काय म्हणून खात नाही, सगळे केमिकल टाकून बनवलेले पदार्थ खातो, चहा कॉफी सगळं आहेच, त्याच्याकडे आपण कधी विचार करत नाही, पाहत नाही. जेव्हा त्रास होतो, दात किडतात, कॅव्हिटीज होतात, डॉक्टरकडे जातो, डॉक्टर म्हणतो अरे एवढे वर्ष लक्ष दिलं नाहीस का? लक्ष नाही दिलं, मग तो काय म्हणतो मी ब्रश तर रोज करतो. पण ब्रश रोज केला तरी तुला डॉक्टरच्या दवाखान्यात जावं लागतं, मग त्या ब्रशचा एवढ्या वर्षाचा उपयोग झाला का? म्हणून माझा जो प्रॉडक्ट आहे पूर्णपणे केमिकल विरहित बनवलेली माझी टूथपेस्ट आहे, की त्याच्यामध्ये पूर्ण नॅचरल सगळे घटक आहेत. त्याच्यामध्ये दालचिनी आहे, काळी मिरी आहे, विलायची आहे, अल्वेरा आहे, लवंग आहे, स्टार फूल आहे, पुदिना आहे. ह्या सगळ्या घटकांना मिळून एक नॅचरल प्रोडक्ट बनवलाय. जेव्हा तुम्ही लावता ना तेव्हाच त्याचं लक्षात येतं की हे काहीतरी वेगळं अजब रसायन आहे. आणि नंतर तुम्ही एकदा सुरू केलं ना ते वापरायला, इट गिव्स यू अ व्हेरी गुड फ्रॅग्रन्स. तर थ्रू आउट डे तुम्हाला फार रिफ्रेशिंग फील होतं त्याच्यात. आणि आपण आता बाकीचे जे टूथपेस्ट यूज करतो त्याच्यात ते फोम अँड ऑल असतंच, तर केमिकल. आणि बऱ्याचदा असं होतं की ब्रश केल्यानंतरही थोडंफार टूथपेस्ट इथे वगैरे हिरड्यांमध्ये राहतेच आफ्टर वॉश केल्यावर. पण मग कसं होतं ते आपल्याला आता लक्षात नाही, पण इव्हेंच्युअली खूप वर्ष तुम्ही ते केमिकल बेस्ड टूथपेस्ट राहिलं की ते राहून 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 म्हणजे लाईक हेड अँड नेक कॅन्सर्स हे आहेत. दिस इज वन ऑफ द फॅक्टर ऑल्सो, दो आय एम बीइंग फ्रॉम द कॅन्सर रिसर्च अँड ऑल. पण मग मला असं वाटतं की केमिकल एवढं कन्झ्युम करून, हे तर आपण केमिकल नाही म्हणून तेच खातो आणि राहतो रेसिड्यू. ब्रश केल्यानंतर कुठल्याही पेस्टचा रेसिड्यू राहतोच, पण आयुर्वेदिक राहायला तरी देर इज नो हार्म. त्यामुळे हे बेस्ट आहे असं मला वाटतं. आता माझे काही कस्टमर आहेत, त्यांचा रिप्लाय येतो मला की सर
तुम्ही जेव्हा पेस्ट देत होता तेव्हा सांगत होता की दातात आलेली कीड सुद्धा थांबेल. तर खरंच थँक्यू सर. दातात मुलांची जेव्हा वापरायला सुरुवात केली दाताची कीड थांबली, दाताचं दुखणं थांबलंय. म्हणजे रिझल्ट ओरिएंटेड आहे. याच्यामध्ये मी अजून एक सांगू शकतो, माझ्या लहानपणीचा माझा अनुभव आहे. माझे वडील शेतकरी आहेत, तर खूप साऱ्या झाडांचे आहे ना साली घेऊन यायचे, ते स्वच्छ करायचे, पाण्यामध्ये उकळायचे आणि जे पाणी शेवटी शिल्लक राहील ना त्या पाण्याने ते चूळ भरायचे. मग एकदा त्यांनी मला माझ्यावर सुद्धा प्रयोग केला, तर मी केलं, तर मला आठवलं की माझे दात कोणतरी बांधून ठेवलेत. म्हणजे हिरड्या, आतली स्किन, दात एवढं घट्टपणा येत होतं त्याच्यात. तसेच हे माझ्या प्रॉडक्टमध्ये पण आहे. हे जर आता वापरा. आता बघा, बरेच अंश लोक स्मोकिंग करतात, सुपारी खातात, काही पान खातात, त्याच्यामुळं निव्वळ दात हिरड्या खराब होत नाही, दाताच्या बाजूची गालाच्या आतली स्किन सुद्धा आहे ना ती सुद्धा खराब होती. त्याच्यामुळे माझे प्रॉडक्ट हे वापरलेलं ना ते सुद्धा पूर्ण कव्हर करून घेतात. ते इतकी बेस्ट ही पेस्ट आहे. आणि काही काहींची सेन्सिटिव्ह असते आतली स्किन, त्यामध्ये स्किन निघते. हो. त्याच्यामुळे बेस्ट. आणि लहान मुलांसाठी वगैरे पण एका दृष्टीने चांगले, कारण मुलं गिळतात. माझा स्वतःचा छोटा मुलगा आहे, तो पेस्ट करतो तर अर्ध गिळतो. तर मग तिथे बिंग अ मदर मला ते काही टेन्शनच नाहीये. मी आता ही पेस्ट दिली, त्यात लवंग वगैरे सगळं ते थोडीफार खाल्ली तरी काही इश्यू नाही. जे बिडी, काडी, गुटखा स्मोकिंग करताना त्यांना तर माझी विनंती आहे की माझी फक्त पेस्ट वापरा. ओव्हरऑल आता एवढे जे काही प्रोडक्ट्स आहेत, हेअर, स्किन, ओरल, सगळ्यात बेस्ट प्रोडक्ट तुम्हाला कुठला वाटतो आणि तुम्हाला पण कुठला वाटतोय? मला तर शॅम्पूचा फार चांगला आहे आणि लिव्ह इन कंडिशनर ऑल्सो. मी आता चालू केलं यूज करायला, इव्हेंच्युअली चांगले रिझल्ट येतील. माझ्यासाठी तर बेटर आहे. माझे केस, या वयात माझे केस खूप छान आहेत. त्याला आता माझं क्रेडिट म्हणजे ब्रिंगराज ऑइल माझं आहे, खूप छान आहे. प्रोडक्ट्सची माहिती भेटलेली आपल्याला इथे, कंपनी कशी स्टार्ट झाली हे पण समजलंय. मला असं विचारायचं की जी ऑडियन्स आता हा व्हिडिओ बघणार आहे किंवा ज्यांच्यापर्यंत आपण पोहोचणार आहोत, जर त्यांना कंपनीमध्ये किंवा कंपनीचं काम करायचंय, मार्केटिंग करायची और व्हॉट एव्हर, ज्यांना कंपनीमध्ये एनरोलमेंट करायचे, तर त्याला काही प्रोसेस आहे का? अर्थातच आमचं एक दुसरं विजन पण असं आहे की आम्ही थोडंसं, मी वेगळ्या विषयावर सांगू शकतो की महिला सक्षमीकरणासाठी आम्ही थोडंसं जास्त प्राधान्य देतोय या कंपनीच्या माध्यमातून, या प्रॉडक्टच्या माध्यमातून, की महिलांना जास्तीत जास्त रोजगार कसा निर्माण होईल याच्याकडे आम्ही थोडं जास्त लक्ष देतो. कारण आता शहरी, निमशहरी आणि ग्रामीण भागात मॉल संस्कृती खूप प्रमाणात रुजलेली आहे. जिथे जिथे मॉल संस्कृती आलेली आहे त्या त्या ठिकाणी कामाची किंवा महिलांना कामाची संधी निर्माण झालेली आहे. मग अशा वेळेस आम्ही काय करतो की आम्ही काही अशा ब्युटी ऍडवायझर ऍज अ ट्रेनिंग देतो कंपनीमध्ये. त्यांना ब्युटी ऍडवायझर आम्ही तिथे ठेवतो. त्यांच्या मार्फत लोकांना सगळ्या वस्तूंची, आपल्या प्रॉडक्टची माहिती होते आणि त्याच्या माध्यमातून सेल होतो. काउंटर स्टाफमध्ये मी काही प्रमोटर्स म्हणून ठेवतो. मी मार्केटमध्ये माझे B2B मार्केटसाठी माझे मी एसओ ठेवत असतो. या माध्यमातून मी सगळ्या लोकांच्या पर्यंत त्यांना येण्यासाठी हा माझा मार्ग आहे. आणि जर कोणाला कंपनीचं काम करायचंय किंवा प्रोडक्ट सेल करायचं, ह्याच्यासाठी काही वेबसाईट आहे की डिरेक्टली तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं? नाही, याची आपली ग्रीन मल्टीवेटची वेबसाईट आहे. ओके, सो यू कॅन रजिस्टर करू शकता. सर, तुम्हाला एक शेवटचा संदेश जर द्यायचा आहे या पॉडकास्ट मधून सगळ्यांना, तुम्हाला काय बोलू? मी तर हेच सांगेल की काळानुसार जसं बदलावं लागतं तसं मी म्हणेल की आता सगळ्यांनी आहे ना यातून बदललं पाहिजे. आज जो फ्लो चाललाय जीवनाचा, जगण्याचा, लोकांचा, तरुणांचा, की त्याच्यातून थोडंसं बाहेर या. की आज तुम्ही जे काही खाता, जे काही पिता, जे काही झोपता वगैरे, ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपल्या शरीरावर खूप सारे दुष्परिणाम झालेले आहेत. तुम्हाला दुष्परिणाम जर टाळायचे असतील तर माझ्या प्रॉडक्टचा 100% वापर करा. मग तुमची जीवनशैली तुम्ही बदलू शकला नाही, पण तिला कमीत कमी रिकव्हरी करण्यासाठी माझे प्रॉडक्ट तुम्हाला खूप मदत करतील. आणि म्हणजे फक्त सगळेजण प्रमोट करतात नॅचरल नॅचरल नॅचरल, पण त्याची थोडी माहिती घ्या. एक्झॅक्टली काय नॅचरल आहे, कोणती टेक्नॉलॉजी त्यांनी यूज केलेली आहे, त्याच्यानंतरच म्हणजे थिंक. कारण सगळे नॅचरल जरुरी नाहीये की ते नॅचरलच आहे. सो ऑडियन्सनी पण तेवढं स्मार्टली अनालिसिस करूनच प्रोडक्ट यूज करायला हवेत असं मला वाटतं.
मी अजून एक सांगू शकतो की मी या ग्रीन मल्टीफिटच्या माध्यमातून आता मी पूर्ण पुणे शहर PCMC प्लस माझ्या अहमदाबादमध्ये माझं शोरूम आहे, मध्य प्रदेश भोपाळमध्ये शोरूम आहे, पुण्यामध्ये माझं शोरूम आहे आणि अजून मी असं कमीत कमी 15 ते 20 शहरांमध्ये ग्रीन मल्टीफिटचं स्पेशली शोरूम सुरू करणार आहे. प्लस माझे जसं पुण्याचं नाक ज्याला समजलं जातं ग्राहक पेठ, तिथे माझे प्लेसमेंट आहे. आता माझी लिस्टिंगसाठी म्हणजे दोराबजीसाठी माझे प्रयत्न चालू आहेत. ओव्हरऑल माझे पुण्यामधले A क्लास B क्लासचे जे काय मार्ट्स आहेत तिथे माझं सगळं अवेलेबल आहे. प्लस मी आता अहिल्यानगर, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा इथपर्यंत पुढच्या महिन्यापर्यंत माझं टार्गेट आहे की मी तिथे पोहोचणार आहे. हे ग्रीन मल्टीचे प्रॉडक्ट आपल्याला तिथे भेटतील. राईट सर, मार्केटिंग बद्दल आपला काही विचार आहे का, किंवा तुम्हाला कोणाला अपॉइंट करायचं असेल तर ते तुमच्यापर्यंत संपर्क कसे साधू शकतात? साधारणतः मी आता आमचा कंपनीचा प्लॅन असा आहे की हे जे मला आता हे 15 ते 20 शहरांमध्ये पोहोचायचं आहे. हे पोहोचण्यासाठी मी डिस्ट्रीब्युटर अपॉइंट करतोय. उदाहरणार्थ सोलापूर जिल्हा, सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, गोवा, रत्नागिरी इकडे सगळीकडे मी डिस्ट्रीब्युटर अपॉइंट करतोय. CNF सर्चिंग चालू आहे माझं, काही ठिकाणी CNF चालू पण आहे. या माध्यमातून मी मार्केटपर्यंत जास्तीत जास्त पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. आणि जर ज्याला कोणी या ग्रीन मल्टीफिटच्या विजन मध्ये जर काम करायचं असेल ना, तर त्याचं स्वागत आहे. तो आमचा भागीदार सुद्धा होऊ शकतो, पार्टनर सुद्धा होऊ शकतो. जर कोणी इंटरेस्टेड असेल तर आम्हाला भेटा. आपण नक्कीच एकत्र येऊन एक चांगलं विजन साठी पुढे जाऊया. खाली युट्यूबच्या लिंक मध्ये जे काही खाली डिटेल्स आहेत सर, तुम्हाला त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स वगैरे देते आहेत. तुम्ही त्याच्यावरती त्यांच्यासोबत संपर्क नक्कीच साधू शकता. ओके, नक्की. थँक्यू सो मच सर. तुम्ही इथे आलात आणि पॉडकास्ट वरती येऊन भरपूर माहिती दिली आहे. लोकांनी तुमच्यापर्यंत कसा संपर्क साधावा हे पण तुम्ही सांगितलेलं आहे. प्लस आपली वेबसाईट पण आहे ग्रीन मल्टीफिटची, तिथे जाऊन लोक तुमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात. कंपनीचं इंट्रोडक्शन तुम्ही दिलेलं आहे आणि असंच फ्युचरमध्ये जाऊन तुम्हाला भरपूर म्हणजे सक्सेस भेटावं हीच माझी इच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू. धन्यवाद.